नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूकमध्ये भारतीय जनता पक्ष 58 जागा जिंकून केलाय सत्ताधारी पक्षाचा दावा। एमआयएम पक्षाने जिंकल्यात 33 जागा। संभाजीनगरवर पैशाची अतिवृष्टी झाली आणि त्यांनी सर्व पक्षांच्या मतदारांचं पीक कापून नेलं, शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांचा आरोप। आता बघूया सविस्तर बातम्या। संभाजीनगरमधील अंतिम निकाल समोर आलाय। 58 जागा जिंकत भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलंय। छत्रपती संभाजीनगरमधील अंतिम निकाल समोर आल्यानंतर 58 जागा जिंकत भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलंय, तर शिंदे सेनेला 12 जागा तर एमआयएमने जिंकलाय तब्बल 33 जागा। उद्धव सेना 6 तर काँग्रेस 1, सपा 1 आणि वंचित 4 जागांवरती विजयी झालाय। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला यश मिळाल्यानंतर त्यांच्या प्रचार कार्यालयामध्ये जल्लोष करण्यात आला। यावेळी आम्हाला विकास आणि सुरक्षा या विषयावरती लोकांनी कौल दिलाय आणि आम्ही 3 महिन्यात शहरवासियांना पाणी उपलब्ध करून देऊ असं ते म्हणाले। तर मुख्यमंत्री म्हणाले होते, ना बाण ना खान राखू भगव्याची शान, आणि त्यामुळे आता भाजपचा महापौर होईल आणि मनपामध्ये पारदर्शक कारभार, यामुळे आमच्यावरती मतदारांनी विश्वास व्यक्त केला आणि भाजपचाच महापौर होईल असं भागवत कराड म्हणाले। तर आता छत्रपती संभाजीनगरमधील निजामशाहीच्या खुणा पुसल्या जातील असं आमदार संजय केनेकर म्हणाले। तर भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी भाजपच्या सूक्ष्म नियोजनामुळे भाजपचा विजय झाल्याचं म्हटलं आहे। पक्षाने विजयी जागा काही अशा प्रकारे होत्या। तर छत्रपती संभाजीनगरचा अंतिम निकालामध्ये एकूण 115 जागात भाजपच्या 58, शिंदे सेनेच्या 12, उद्धव सेनेच्या 6, एमआयएमच्या 33, काँग्रेसची 1, राष्ट्रवादीच्या 0 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची 1 जागा, तर वंचित बहुजन आघाडी 4 जागांवरती विजयी झाली आहे। शिंदे सेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या कमी जागा जिंकल्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्यात। गड आला पण सिंह गेला, मुले जिंकली पक्षाच्या जागा हरल्या असं संजय शिरसाट यांनी मान्य केलंय। कदाचित तेच सांगितलं की कुठेतरी कमी पडलोय। मुलगा हे माझं टार्गेट किंवा मुलगी माझं टार्गेट नव्हतं, माझं पक्ष हा टार्गेट होता। पक्षाला विजय मिळवणं हे माझं ध्येय होतं आणि त्यामध्ये निश्चितच मी कमी पडलो। दिवसलाय की तुम्ही आम्हाला हाकलणार होते, तुम्ही कुठे आहेत आणि आम्ही कुठे आहेत बघा असं इंटेन्शनली म्हणतात। हे बघा, आता त्यांनी ते कुठे आहेत मी पहिल्यापासून सांगत होतो, माझ्या अनेक भाषणामध्ये मी सांगत होतो, एमआयएमचे गेल्या वेळेला 25 होते, ते 35 पर्यंत जातील कारण ती प्रभाग झालेले ही धोक्याची घंटा मी पहिल्या दिवसापासून प्रत्येक ठिकाणी वाजवली। म्हणून त्यांनी जी काय त्यांची संख्या वाढली, ही संख्या ह्या प्रभागामुळे वाढली। त्यांच्या प्रभागामध्ये एका प्रभागामध्ये असलेले 2 आणखी उमेदवार हे त्यांना पुढे आणखी घेऊन गेलेले। आमच्या इथे असलेल्या आमच्या मताचं विभाजन हे आम्हाला मागे घेऊन गेले। मतदारांना आकर्षित करण्यासाठी 5,000 रुपये ते 12,000 रुपयापर्यंत ते पैसे मतदारांना वाटप करण्यात आल्याचा आरोप शिवसेना नेते यांनी माध्यमांशी बोलताना केलाय। पराभव तर मान्य केला पाहिजे, कारण तशा पाहायला गेलं तर आम्हाला 6 आम्ही प्राप्त केलेले आहे। बाकी आम्ही जवळपास 30 ठिकाणी दुसऱ्या नंबरवर 35 ठिकाणी दुसऱ्या नंबरवर राहिलेलो आहे। प्रचार शिवसेनेनं अतिशय जोरात, कोणत्याही पक्षाचा नव्हता एवढा प्रचार जोरात झालेला, घरोघरी आम्ही पोहोचलेलो। उद्धवजींची सभा सुद्धा विराट झालेली, परंतु शेवटच्या दिवशी धो अतिवृष्टी पैशाची या संभाजीनगरवर भारतीय जनता पार्टीच्या आकाशातून झाली आणि मला वाटतं या धोधोतून बाकीच्या सगळ्याच पक्षांचं मताचं पीक भारतीय जनता पार्टीनं कापून नेलं हे स्पष्ट म्हणावं लागेल। कारण आमचंच नव्हे तर शिंदे गट जो आहे हे सुद्धा 11-12 वर पोहोचलेले आहेत। फक्त काँग्रेस तर 1 वर आहे, वंचित बहुजन आघाडी 4 जागा जिंकून आहे, एका वार्डाचं त्यांचं पॅनल आलेलं आहे। परंतु ज्या पद्धतीनं सत्ता आणि संपत्ती याचा प्रचंड वापर या महापालिकेच्या निवडणुकीत झाला,
प्रत्यक्ष मतदार 5,000 तर 12,000 रुपयापर्यंत भारतीय जनता पार्टीनं वाटले. त्यांच्याकडे आहे म्हणून त्यांनी वाटले. निवडणूक आयोग त्यांचा आहे, त्यामुळे तो झोपलेला होता. त्यांनी काही भारतीय जनता पार्टीच्या लोकांना पकडायचा काहीच प्रश्न निर्माण होत नाही. परंतु अशा पद्धतीनं निवडणुकीत पैशाचा प्रचंड वापर झाला. एक तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली एका ठिकाणची, की ज्यावेळेस काउंटिंग करत असताना जो ईव्हीएम मशीन आहे हिच्यावर ऑलरेडी 14 तारखेलाच 25% मतदान झाल्याचं निदर्शनास आलं. तपासणीमध्ये सुद्धा आणि अन्य कारणामध्ये सुद्धा आलेलं आहे. एक घटना तशी घडलेली. दुसरी आत्ता एक 24 नंबर प्रभाग आहे, इथं ईव्हीएम बंद पडलं म्हणून दुसरं कार्ड रिसेट केलं तर त्याच्यात समोरच्या मतदाराचं एकदम मतदान कमी झालं म्हणून मतदार मोठ्या प्रमाणावर काउंटिंग स्टेशनलाच पोहोचलेले आहे. अशाही घटना याच्यामध्ये घडलेल्या आहे. परंतु जनतेनं हे कबूल केलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीनं या शहराला पाणी दिलं नाही, नुसत्या घोषणा दिल्या. या शहराला 1,000 कोटी रुपयाच्या कर्जाच्या खाईत लोटलं, तरी जनतेनं भारतीय जनता पार्टी चॉईस केलेली आहे. आम्ही हा आमचा पराभव मान्य करत आहोत. उमेदवार ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी प्रभाग क्रमांक 16 च्या ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला असून टाकसाळ हे कोर्टात याचिका दाखल करण्यात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष डावी व लोकशाहीवादी आघाडीतर्फे महानगरपालिका निवडणूक छत्रपती संभाजीनगर 2025-26 मध्ये प्रभाग क्रमांक 16 मधून 16B ओबीसी या जागेवर उमेदवार होतो. आज दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होती. आम्ही सर्व मतमोजणी प्रतिनिधी आणि मी स्वतः उमेदवार, आमच्या प्रभाग 15 मधील उमेदवार, आम्ही सगळेजण मतमोजणीसाठी शासकीय तंत्रनिकेतन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी मतमोजणी सुरू झाली आणि मतमोजणी सुरू असताना प्रभाग क्रमांक 16च्या बूथ क्रमांक 32 वर असं निदर्शनास आलं, प्रभाग क्रमांक 16च्या बूथ क्रमांक 32च्या ईव्हीएम वर असं निदर्शनास आलं की ईव्हीएम वर मतदान दिनांक 14 जानेवारी 2026 असं त्या ठिकाणी ती मशीन दाखवत होती. हे मतदान 15 जानेवारी 2026 रोजी झालेलं असताना ईव्हीएम मशीन 14 जानेवारी 2026 असं दाखवते. यावरनं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी आलेल्या ईव्हीएम सोबत छेडछाड केलेली आहे आणि छेडछाड करून त्या छेडछाडीतून हवे तसे निकाल घेतलेले आहेत असं दिसून येत आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी. टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे. तळमजला आणि पहिला मजला. संपर्क 808-777-1808. नमस्कार. पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर व आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचे करून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासनाच्या आदेश व माननीय न्यायालयाने पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे. जो कोणी नायलॉन मांजाचा वापर करेल, तसेच खरेदी व विक्री करेल, स्वतःजवळ बाळगेल, वाहतूक करेल, अशा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणीही नागरिक नमूद सूचनांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास पोलीस मदत क्रमांक 112, पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 024-0224-0500 अथवा स्थानिक पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. लहान मुले हे पतंग उडताना
नायलॉन मांजाचा वापर करणार नाही याकडे पालकांनी लक्ष द्यावे. धन्यवाद. आपण मला नाही ओळखत, पण कामाला जरूर ओळखत असाल. कधी इन्कम टॅक्स ऑफिसर बनून, कधी IRCTCचा ऑफिसर बनून, किंवा काय आणखीन बनून रिफंड स्कॅम करतो. कसे? मी इन्कम टॅक्सकडून बोलतोय. आपला 40,000चा रिफंड प्रोसेस झालाय, जो की एका डिजिटल व्हेरिफिकेशन नंतर आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल. रिफंडच्या आशेने आपण आनंदी व्हाल. मग मी आपल्या मोबाईलवर एक छोटीशी लिंक पाठवीन आणि आपण न विचार करता क्लिक कराल आणि अडकून जाल. मिस्टर स्कॅमर, अडकाल आणि पकडले पण जाल. कोणतीही गव्हर्नमेंट बॉडी रिफंडसाठी कॉल किंवा लिंक नाही पाठवत. स्कॅमरची जुनी पुराणी पद्धत आता नाही पडणार. डिस्ट्रॅक्शन. इंडिया, स्टॉप, थिंक अँड देन टेक ऍक्शन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मतमोजणीला सुरुवात होत असतानाच येथील शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजमधील मतमोजणी केंद्रावरती आत शिरण्यासाठी गर्दी करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली आहे. यात माजी महापौर विकास जैन आणि काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत. राज्यातील 29 महापालिकांच्या मतमोजणीला आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात होत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला. येथील शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजमधील मतमोजणी केंद्रावरती आत शिरण्यासाठी गर्दी करणाऱ्या शिवसेनेच्या शिंदे गट कार्यकर्त्यांवरती पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. या गोंधळात माजी महापौर विकास जैन यांनाही पोलिसांच्या लाठीचा फटका बसला असून काही कार्यकर्ते जखमी झाले. पॉलिटेक्निक कॉलेज येथील केंद्रावरती मतमोजणीची तयारी सुरू असताना उमेदवारांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अनेकांकडे निवडणूक आयोगाचे अधिकृत ओळखपत्र नसल्याने पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारला. यावरून पोलिसांशी कार्यकर्त्यांची हुज्जत सुरू झाली. वारंवार सूचना देऊनही कार्यकर्ते ऐकत नसल्याने आणि सुरक्षा व्यवस्था धोक्यात आल्याने पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज सुरू केला. गर्दी नियंत्रणात करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यांच्यामध्ये शिंदे सेनेचे 4 जण जखमी झालेत. त्यात माजी महापौर विकास जैन यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून उमेदवार राजू राजपूत यांचे चिरंजीव हे देखील मारहाणीत जखमी झालेत. पोलिसांवरती कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिंदे सेनेच्या सर्व उमेदवारांनी ठिय्या आंदोलन केलंय. त्यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी घटनास्थळी येऊन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्याशी चर्चा करत घटनेबाबत माहिती घेतली व काही निर्देश प्रशासनाला दिले. तर पहिल्यांदा जी काही घटना झालेली ती कॅमेऱ्यात आहेत. जशी घटना झालेली आहे जशा त्यांनी सांगितलेल्या आहे पत्रकार पण बघतात त्यांच्याकडे पण आहे रेकॉर्डिंगवर जे काय आहे. आणि मी DCP आमचे जोडमन आहेत तर हे करतो यांची मेडिकल वगैरे करून मेडिकल रेकॉर्ड वगैरे हॉस्पिटलला पाठवून जे काय असेल त्याप्रमाणे आणि जी काय आहे कायदेशीर त्याप्रमाणे कारवाई होईल. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई असेल तर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. त्याचबरोबर ती अधिकाऱ्यांचं पण काय म्हणणं असेल ते पण मला ऐकावं लागेल. त्याप्रमाणे देखील मला पूर्णपणे त्याचे निपक्षपाती जे काय असेल सगळं काढण्यात. अधिकाऱ्याला त्याचं म्हणणं ऐकू नका किंवा त्याची बाजू समजून घेऊ नका असं आमचं कुठेही म्हणणं नाही. परंतु ज्या पद्धतीने अमानुषपणे मारहाण केली आता हा आमची याची MLC नोंद करा. त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तुमच्या PIला वर त्यांना सांगून नोंद करा, मेडिकल करा. परंतु मला आजच्या आज त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आता तुम्ही सगळं पाहताय वस्तू पाहता. बरं असं नाही की हे इतर कार्यकर्त्याला एखाद्याला केलंय तो माझी महापौर आहे. आता हे मीडियावाले यांचा काय संबंध याच्याशी? आणि कधी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये काउंटिंगच्या दिवशी प्रतिनिधीचं आतापर्यंत भांडण झालेलं नाही. कारण की पब्लिक जी असते आपण तिथे बॅरिकेड लावतो तर बॅरिकेडच्या पलीकडे असते, त्यांचा कोसो इकडे संबंध नसतो. म्हणून जेव्हा काउंटिंगला प्रतिनिधी बोलवतो त्या टायमाला त्यांना एक तर प्रतिनिधी आहेत पण त्याच्या सन्मानानेच गेले पाहिजे. पण तिथं जर त्यांना मारहाण होत असेल तर आपली परिस्थिती काय? छत्रपती संभाजीनगर प्रभाग क्रमांक 24 मधील उमेदवार सतीश गायकवाड यांच्या समर्थकांनी
भाजपाचे आमदार नारायण कुचे यांच्या उमेदवार असलेल्या बहिणीचा विजय झाल्यावरती गरवारे ह्या मतमोजणी केंद्रामध्ये ठिय्या आंदोलन केल्याचं दिसून आलं। यावेळी पोलिसांना परिस्थिती हाताळणं अवघड झालं होतं। छत्रपती संभाजीनगर प्रभाग क्रमांक 24 मधील उमेदवार सतीश गायकवाड यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्रावरती ठिय्या आंदोलन केलं। भाजपचे आमदार नारायण कुचे यांचे उमेदवार असलेल्या बहिणीचा विजय झाल्याची माहिती कळताच सतीश गायकवाड यांचे शेकडो समर्थक केंद्रात घुसले। गरवारे ह्या मतमोजणी केंद्रामध्ये त्यांनी ठिय्या आंदोलन केलं। यावेळी कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती, तर पोलीस बंदोबस्त हा कमी पडताना दिसत होता। तरी देखील पोलीस अधिकाऱ्यांनी उपस्थित जमावाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर उमेदवार सतीश गायकवाड यांनी घडलेल्या प्रकाराची शहानिशा केल्यामुळे जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांना परिस्थिती हाताळणं अवघड झालं होतं। गायकवाड यांनी जमावाला शांत केल्यानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली। शिवसेना शिंदे गटाला निवडणुकीत फारसं यश मिळालं नाही, मात्र पालकमंत्री संजय शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट आणि मुलगी हर्षदा शिरसाट हे दोघेही निवडून आले असून या दोन्ही ठिकाणी शिरसाटांनी पूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं। विजयानंतर दोनही बहीण भावांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिल्या आहेत। आम्ही एक नाही तर चौघ चांगल्या लीडनी विजय झालो। कारण की असं बघायला गेलं तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो मेन केंद्र होता सगळ्यांचा की 18 मध्ये आणि पालकमंत्री साहेबांचे दोन्ही मुलं उभा आहेत, 18 मध्ये येऊन काय काय बोलल्या गेलं आमच्या विरोधात, पण आज तुम्ही बघू शकता आम्ही 4चे 4 सीट जिंकून आलोय आणि 29चे पण 3चे 3 लागलेले आहेत। म्हणून आम्हाला आनंद डबल झालेला आहे की जे आम्ही बोललो होतो, ज्याच्यावरून टीका केली जात होती की त्याच्यामुळे युती तुटली, पण आज 30 सीट शिवसेनेची आहे हे आम्ही दाखवून दिलेलं आहे। पण तुमच्या विरोधात बरंच भाषण विरोधात केलं गेलं, सोबत असणाऱ्या भाजपकडून सुद्धा गंभीर आरोप केले गेले, पण आमच्या सोबत सगळे शिवसैनिक आहे आणि ही सगळी ताकद शिवसेनेची आहे। हा एक आमचा चौघांचा विजय नाही, हा पूर्ण शिवसैनिकाचा ज्यांनी पूर्ण मनाने काम केले त्यांचा विजय। आज तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे, कारण की प्रत्येकाने जीव लावून मेहनत केली आणि त्याचा असर असा झाला की आता आम्ही चौघं महानगरपालिकेत सोबत चाललोय। आता सोबत महानगरपालिकेत चाललेत, महानगरपालिकेत जात असताना काय विचार आहे की काय स्वप्न आहेत की काय करायला हवं? नाही, आम्हाला असं काम करायचं की पुढच्या 5 वर्षांनी आम्हाला लोकांकडे जायची वेळच नाही। आणखी एक चर्चा आहे की आता पालकमंत्री आपल्या मुलीला किंवा मुलाला महापौर पण करू शकतात जर आरक्षण जर अजून आरक्षण निघालं नाहीये, त्याच्यावर मी अजून भाष्य पण करू शकत नाही, कारण की आरक्षण जे निघेल, जे काही पुढे घडामोडी होतील त्या हिशोबाने होईल सगळं। घटनेने सगळ्याला अधिकार दिलेला आहे आणि ही घटना जे लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, सर्वप्रथम मी त्यांना अभिवादन करतो आणि प्रत्येकाला अधिकार आहे। हे बघा, आज इलेक्शन आहे 15 दिवसाचं, 15 दिवसासाठी, पण नंतर 15 दिवसानंतर काय सगळे समोरच आहे, सगळ्यांना रोज राहणंच आहे। म्हणून आपल्या 15 दिवसाचा जे प्रचार आहे प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने करत राहतो, म्हणून आम्ही कधी पण असा वाद कोणासोबत करत नाही की तू हे ते। ठीक आहे, आम्ही विकासासाठी भांडू एकमेकाला, विकासासाठी बोलला, पण वैयक्तिक कोणी बोलू नये। आम्ही एवढंच बोलतो की विकासासाठी हे सगळं आम्ही एकत्र आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये एमआयएम पक्षाने 33 जागा जिंकून आपलं वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर पक्षाचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीला त्यांनी संबोधित केलंय। मैं अपना सर झुकाकर मेरे भाई, जो सारी दुनिया हमें छुपता हुआ देखना चाह रही थी, अल्हम्दुलिल्लाह तुम लोगों ने वो करके दिखाया। बहुत फड़फड़ा रहे थे, सबका हिसाब लिया जाएगा, इंशाअल्लाह। जो हमारे इत्तेहाद की ताकत को तोड़ने का काम कर रहे थे, जो हमारे इत्तेहाद की ताकत को तोड़ने का काम कर रहे थे, आज अल्हम्दुलिल्लाह पूरे महाराष्ट्र के अंदर मजलिस इत्तेहाद उल मुस्लिमीन ने 120 कॉर्पोरेटर्स पूरे महाराष्ट्र में चुने। मुंबई जैसी जगह के ऊपर मुंद्रा में 5, मुंबई में 4, नागपुर आरएसएस के गढ़ में 7 सीटें जीतकर लेकर आए, नांदेड़ में 15, मालेगांव में 21, धुलिया में 10, अमरावती में 11, अकोला में 3, जालना में 2,
लोग मुझसे कहते थे 50 आ जाएंगे पूरे महाराष्ट्र में। मैंने कहा तुम्हारा बाप निकला हुआ है। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूकमध्ये भारतीय जनता पक्ष 58 जागा जिंकून केलाय सत्ताधारी पक्षाचा दावा। एमआयएम पक्षाने जिंकल्यात 33 जागा। संभाजीनगरवर पैशाची अतिवृष्टी झाली आणि त्यांनी सर्व पक्षांच्या मतदारांचं पीक कापून नेलं, शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांचा आरोप। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज।